पराभूत झालाय। संघाचा बालेकिल्ला प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपला धक्का बसतोय अकोल्याला, तर तिकडे ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 10 मधनं राष्ट्रवादीचे आपल्या सोबत आपण एक छोटी कमेंट भाजपची घेऊयात। योगिता गवळिया पराभूत झालेल्या आहेत मुंबईतनं, पण भाजपच्या रोहिदास लोखंडे यांचा तिथून विजय झालाय। छोटीशी कमेंट भाजपची। अश्विन, एक छोटी कमेंट निरंजन डावखरेजी, आताचे निकाल आणि खास करून अकोल्यामध्ये आकाश फुंडकरांचा भाऊ जो आहे तो हरतोय। याच्यामध्ये हा आत्ताचा निकाल आहे, पण पुढे आपल्याला जसं शेवटीच्या टप्प्यात येईल त्यावेळेस निश्चितपणे ते विजयी पण होतील आणि त्याच्यामध्ये या सगळ्या महानगरपालिकेमध्ये मोठं यश आपल्याला या 29 महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळताना दिसतं। तेव्हा भाजप कॉन्फिडंट आहे, मोठं यश मिळेल। मुंबईमध्ये अपडेट आणखी कमेंट घ्यावी लागेल, कारण नागपूरमध्ये बहुमताचा आकडा भाजपनं गाठलाय। नागपूर महानगरपालिकेमध्ये आपण ढोल ताशांना पण बोलवूयात। बहुमताचा आकडा भाजपनं नागपूर महानगरपालिकेत आपण थोड्या वेळाने पुन्हा त्यांना बोला, पण त्याआधी आपण निरंजन डावखरेंची प्रतिक्रिया घेऊयात। निरंजन डावखरेंची प्रतिक्रिया घेऊयात। अमरावतीमधली अपडेट, मुख्यमंत्र्यांना धक्का बसतोय। मामे भाऊ विवेक कलोती पराभूत। अमरावतीमधला मोठा निकाल, मामे भाऊ विवेक कलोती पराभूत। आपल्याला नागपूर असेल या सगळ्या महानगरपालिकेचा जो निकाल आहे तो निकाल आपल्याला स्पष्टपणे दिसतोय की 29 मधले भारतीय जनता पार्टीला मेजॉरिटी, 26 पेक्षा जास्त महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीला मोठं यश आपल्याला निश्चितपणे बघायला भेटतं। नक्कीच अतुल लोंढेंकडून आपण प्रतिक्रिया घेऊ। अतुल लोंढेजी, या निकालाबद्दल नाही, असं आहे की निवडणुकीमध्ये हार आणि जिंकणं जे आहे ते वेगळं आहे, पण त्यात मुख्यमंत्र्यांच्या भावाला धक्का वगैरे वगैरे, तर मुख्यमंत्री मग महाराष्ट्रात कसे जिंकत आहे? म्हणजे याचा अर्थ हा स्पष्ट आहे की काम नसताना सुद्धा जे निकाल येत आहेत त्याच्याकडे वेगळं विश्लेषण केलं पाहिजे। की आता नागपूरचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो। नागपूरमध्ये 19 वर्ष झाले भाजपची सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये, एकही प्रॉमिस दिलेलं पूर्ण केलेलं नाही आहे, एकही काम जे आहे ते घेऊन भाजप पुढे जाऊ शकली नाही आहे, जेव्हा की तिथे मुख्यमंत्री आहे आणि केंद्रीय मंत्री आहे आणि तरी ते जिंकून राहिलेले आहे। याचं विश्लेषण लोकशाहीच्या अनुषंगानं केलं पाहिजे, कारण ते शेवटी कोण जिंकतं कोण हरतं यापेक्षा लोकशाही राहते का हा महत्वाचा विषय आहे आणि त्याची चर्चा जास्त झाली पाहिजे। पुढे जाऊया आपण। प्रभाग क्रमांक 208 ठाकरेंच्या सेनेचे रमाकांत रहाटे जिंकतायत। मुंबईतला निकाल समोर येत आहेत। प्रभाग क्रमांक 123 ठाकरेंच्या सेनेचे सुनील मोरे जिंकतायत। तेव्हा दोन निकाल हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने। वसई विरारमध्ये मात्र बबियाची मोठी मुसंडी, 69 जागी आघाडी। भाजपा तिकडे नागपूरमध्ये 94 जागी आघाडीवर। अखिल चित्रे आपल्या सोबत, आपण अखिल चित्रेंची सुद्धा एक प्रतिक्रिया घेऊयात। मनसेच्या वतीने जरी ते असले तरी ते दोघांकडनं अर्थात प्रतिक्रिया देतील। अखिल चित्रेची सध्याचं चित्र, मुंबईकर जनतेने आणि मराठी माणसांनी कन्सॉलिडेशन वोटचं केलेलं आहे आणि आपल्याला त्याचं चित्र हे आता हळूहळू दिसत आहे कशा प्रकारे मतदान होत आहे। आता ज्या प्रकारे मतपेटी आणखीन उघडतील तुम्हाला इथे निकाल बदलताना दिसतील आणि मुंबईवर निश्चितच ठाकरे बंधू यांचा जे काय यश आहे ते तुम्हाला इथे सध्या 21चा फरक आहे अखिलजी। हा तो गाठता येईल ना अजून। आता फक्त हे आकडे पूर्ण कुठे आलेत, अजून काउंटिंग सुरू आहे। जसे जसे काउंटिंग सुरू येतील ठीक आहे, नक्की निकाल लागेल तेव्हा आपल्याला निश्चित होईल की काय होतं। वसई विरारमध्ये खूप इंटरेस्टिंग चित्र आहे, कारण वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी ही क्रमांक 1 वरती सध्या आपल्याला दिसते आणि त्यापाठोपाठ भाजप आहे। नाशिकमध्ये भाजप 22, शिवसेना 11 जागी आघाडीवरती असल्याचं चित्र आहे। तर वसई विरारमध्ये 69 जागांवरती बबियाची आघाडी आहे, तर भाजप 45 जागांवरची आघाडी आपली टिकवून आहे। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 50 मध्ये भाजपचे प्रतापसिंह राजपूत हे विजयी झालेले आहेत। 134 मध्ये एमआयएमच्या मेहजबीन खान यांनी विजय मिळवलेला आहे मुंबईमधनं। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 193 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर यांची निवडणूक सुद्धा कमालीची चर्चा झालेली होती, तर त्यांनी सुद्धा, आपण मनीषा कायंदेंकडे जाऊया, त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। हेमांगी वरळीकर या विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरंय, मुंबईमधला हा निकाल मनीषा कायंदेजी, इकडे ठाकरेंना सध्या तरी जे कल आहेत किंवा निकाल जे ते ठाकरेंच्या बाजूने दिसत आहेत, शिंदेच्या बाजूने दिसत नाहीत तेवढे। बघा, जे निकाल लागलेले आहेत तिकडे ऑलरेडी थोडा प्रभाव हा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा होता, परंतु आपण पाहतोय की अजून पुष्कळ निकाल यायचे बाकी आहेत आणि विविध ठिकाणी महानगरपालिकांमध्ये आमचे उमेदवार देखील विजयी झाले आहेत, आघाडीवर पण मोठ्या प्रमाणात आहेत। आता काही ठिकाणी तिकडे विद्यमान आदित्य ठाकरे आमदार असल्यामुळे थोडा निश्चित तिकडे प्रभाव असणार। एक छोटीशी प्रतिक्रिया आपण ठाण्याच्या बाबतीत आनंद त्यांची सुद्धा घेऊन टाकूयात आणि प्रशांत जगतापांची पहिली प्रतिक्रिया येते ती आपण पहिल्यांदा बघूयात। प्रशांत जगताप माजी राज्यमंत्री असून इथं जवळजवळ 4 आमदार
आणि 2 माजी राज्यमंत्री या ठिकाणी माझ्या विरोधात नाही का लढत होते. त्या सगळ्यांचा पराभव बघून प्रशांत जगतापचा विजय हा निश्चित वानवडी साळुंकेमधील जनतेचा माझ्यावरचा विश्वास आणि जी विचारधारा अशी ना ज्यांनी मला सोडलं किंवा